आता बघूया महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणावरील सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। 25 तारखेपर्यंत थांबावं लागणार नाही, पुढच्या आठवड्याची तारीख मिळेल, सूत्रांची माहिती। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वांद्र्यामधील 2000 चौरस मीटर भूखंडावरून नवा वाद। कोणतीही निविदा न मागवता रहाणेला भूखंड देण्यात आला। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आक्षेप। बांधकाम नियमावलीतही सवलती देण्यात आल्याचा आरोप। सैफरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी, आरोपी मोहम्मद शेहजादला वांद्रे कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून जामीन। न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकलपीठाचा हा निर्णय। 5ही आरोपींना 2018 ते 19 दरम्यान अटक करण्यात आली होती। नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी 1,00,000 हजारांवर अर्ज, मात्र आतापर्यंत 15,000 जणांकडून अनामत रक्कम जमा। जास्तीच्या दरांमुळे सिडकोच्या पसंतीच्या घरांसाठी नापसंती। राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर। गाळप, साखर उत्पादन आणि उता आयात कोल्हापूर अव्वल। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा नाही, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन सर्वेक्षणामध्ये स्पष्ट। पालघरच्या कुडूसमध्ये टायर कंपनीला भीषण आग, बॉयलरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग भडकली। धाराशिवच्या तुळजापूर घाटामध्ये खासगी बसचा अपघात, अपघातात एका भाविकाचा मृत्यू, 50 जण जखमी। आळंदीहून तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसला अपघात।